शिवा असं अरे शिवा मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं आठव ना. त्याचे हे पांग फेडतोयस तू. असं करू नकोस. गाडी थांबव प्लीज. मी हात जोडतो. शिवा प्लीज गाडी थांबव. असं करू नकोस. ऐक ना असं करू नकोस. सॉरी आम्ही म्हणतोय असं नाही होणार. प्लीज गाडी प्लीज प्लीज गाडी थांबव ना. थांबव गाडी. ए गप्प बसा रे. गप एकदम गप. शिवा शिवा आता मला सगळं आठवू लागलंय. माझ्या स्मरणातून पुसून गेलेला माझा भूतकाळ मला आता लख्ख आठवू लागलाय. नवरात्रीचा शेवटचा दिवस होता. मी आई बाबा आणि डॉली आतू देवीच्या देवळात जायला निघालो होतो. आणि अचानक गाडीचा स्फोट झाला. तो स्फोट यांनी घडवून आणला होता. कसा ते मला माहिती नाही, पण एका क्षणात माझं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं. घटाच्या रूपात देवी आदिशक्ती माझ्या सोबत होती म्हणून मी वाचले. प्रिन्स काका, आजपर्यंत मी तुम्ही केलेल्या पापांचे पुरावे शोधत होते. मला काहीच आठवत नव्हतं, पण आता मला सगळं आठवतंय. तुम्ही माझ्या आई बाबांना छळलं, माझ्या बहिणीला संपवलं. तुम्ही तर स्वतःच्या बहिणीला सुद्धा सोडलं नाही. आणि आता तुम्ही आमच्याकडे दयेची भीक मागताय. नाही, ती तुम्हाला अजिबात मिळणार नाही. आमच्या सोबत जे जे घडलंय ते आता तुमच्या सोबत घडेल. आता या सगळ्यातून तुमची सुटका नाही. आता मरायला तयार व्हा. शिवा, गाडीचा स्पीड वाढव. ऐक ना. शिवा ऐक ना, असं करू नकोस. ऐक. चला चला, तुमचा स्टॉप आलेला आहे. काय भद्रावती मॅम, आठवते का तुम्हाला ही जागा? यांचा चेहरा सांगतो यांना सगळं आठवलं असणार. 10 वर्षांपूर्वी जे घडलं ते आजही घडणार. फरक फक्त एवढाच आहे की यांनी कट रचून आम्हाला गाफील ठेवून आमचा घातपात केला आणि मी समोरासमोर यांना संपवणार आहे. आता उडू दे यांच्या चिंधड्या. फक्त काही सेकंद उरली आहेत. यांना यांचं मरण लखला बसो. गुड बाय. बघितलं शक्ती, आजपर्यंत इतक्या लोकांचे जीव घेताना या लोकांचे हात नाही थरथरले.
पण आज बॉम्बस्फोट होऊन बॉडीच्या फुल चिंदड्या चिंदड्या उडणार म्हटल्यावर बॉडी थरथरायला लागली या लोकांची. याला म्हणतात भीती. आणि ही भीती अशीच कायम राहिली पाहिजे. आपण तर बोलतो ना, त्या खोया कोरोनाला जो बॉम्ब बांधला ना आपण, तो खरा असायला पाहिजे होता. चुकला आपला. हो ना, पण काय करणार, आपण त्यांच्यासारखे दुष्ट नाही आहोत. आपणही त्यांच्यासारखं वागायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय उरणार आहे. ते पण आहेच म्हणा, पण हे लोक दया दाखवायच्या लायकीचे नाही. शक्ती आपल्याला 3 खून माप असते ना, त्या लोकांचे कधीच तुकडे तुकडे करून टाकले असते आपण. पण आपली फितरत नाही ना ती. ठीक आहे, आज काय बॉम्बस्फोट होणार नाही, पण या लोकांचा बदला घेतल्याशिवाय आपण राहणार नाही. त्यांना पिडण्याचा पहिला टप्पा पार केलाय आपण. चला आता दुसऱ्या टप्प्याची तयारी करूया. मेलो मेलो, आता आपलं काय करायचं? संपलं सगळं, सगळं संपलं. मेलो मेलो, बस वहिनी बस. नाही असं होतं का बने, असं होतं का बने, मला बघायचं नाहीये. चिटको वाचव, चिटको वाचव. चिटकुबा 5 4 नाही नाही 3 नाही नाही 2 नाही. 1. बस वहिनी बस. आपण स्वर्गात आलो की नरकात आलो? आपण मेलो. बस, बॉम्ब फुटलाच नाही, बॉम्ब फुटलाच नाही. हे कसं काय झालं? हे कसं काय झालं? पण ते कसं शक्य आहे? बस, बॉम्ब एकदम पुसका निघाला. कपरे नाही नाही प्रिन्स, बॉम्ब फुसकाच निघाला. बॉम्ब फुटलाच नाही, तो फुटणारच नव्हता. मला माहितीये, चेटकुबाने वाचवले आपल्याला. त्या शिवाण शक्तीला काय वाटलं आपण असे सहजासहजी संपून जाऊ? नाही नाही, आपण सहज संपणाऱ्यातले नाही आहोत. चेटकुबाने वाचवले आपल्याला. त्या चेटकोबावर अति आत्मविश्वास ठेवलात ना तुम्ही वहिनी. बॉस, बॉम्ब हा आता फुटला नाही, पण थोड्या वेळानं फुटला तर काय करणार? आपण अजून मरण्याच्या दाढीतून वाचलो नाही वहिनी. बॉस, काय खेळामध्ये भातावर बसला होता. ए ओरडू नकोस, ओळखला नाहीस मी चेटकोबा. अरे हा इथं चेटकुबा तो. चेटकुबा कुठे होतास तू? तू बघितलंस ना, त्या शिवाणी शक्तीने आमच्या बॉम्ब लावून आम्हाला मारण्याचा कट केला. तुझ्यामुळे वाचलो आम्ही. मी काही केलेलं नाहीये. वाटलेलंच मला. त्या दोघांनी तुम्हाला चांगलंच फसवलंय. हा स्फोटक गोळा खोटा आहे, खेळण्यातला. हा फुटणार नव्हताच. त्रास देण्यासाठी हे षडयंत्र रचलंय. म्हणजे ते दोघं आमच्याशी खेळत आहेत तर सोडणार नाही मी त्यांना. सोडणार नाही. शांत हो, रागावर काहीही उपयोग होणार नाही. चिडचिड करू. चेटकुबा, आम्हाला ना खरंच काहीच कळत नाहीये. सगळं काय चाललंय काहीच सुचत नाहीये. त्या शक्तीला तिचा भूतकाळ आठवलाय. त्याशिवाय शक्ती आम्हाला सोडणार नाही ते चेटकुबा. आज आमच्याशी
खेळ खेळतात, आमच्या जीवाशी खेळतात ते दोघं. पण उद्या आमचा जीव घेतला तर आम्हाला मारून टाकलं तर चेटकोबा. असं काही होणार नाही. ते तुमच्याशी खेळतायत, खेळू दे. मी इथे नवा खेळ केव्हा सुरू केलाय आणि माझ्या खेळात एक नवा खेळाडू सामील होणार आहे. नवा खेळाडू म्हणजे काय? कोण चिटकोबा? मोहिनी, तुमची मुलगी. शक्ती, सो सॉरी, तुम्हाला लागलं तर नाही ना कुठे? नाही, इट्स ओके. ओ, तुम्हाला गाडी बघून चालवता येत नाही काही? त्या ओके म्हणाल्यात ना. तुम्ही मला एक ऍड्रेस शोधायला हेल्प कराल का? हो. कुठे जायचंय तुम्हाला? प्रिन्स आणि भद्रावती निखारगेंच्या घरी. त्यांच्याकडे काय काम आहे तुमचं? एक्सक्यूज मी, हे मी तुम्हाला काय सांगू? तुम्हाला प्लीज माहिती असेल तर मला सांगा. मला अर्जंटली त्यांना भेटायचंय. इट्स ओके. तुम्हाला ऍड्रेस सांगायचं नाही वाटतं. मी दुसरं कोणाला तरी विचारेन. थँक्स, टेक केअर. बस वहिनी, बस. काय थांब रे. आमची मुलगी? चेटकोबा, काय बोलतोयस तू? आम्हाला मूल बाळ नाहीये. अचानक मुलगी कुठून उगवली? जे नव्हतं ते जन्माला आलंय तुमच्या भल्यासाठी, त्या शिवशक्तीचा नाश करण्यासाठी. म्हणजे ऐका, काय बघ, कशी वाटली गंमत? हा, मजा आली ना? कपित्तर आठवले. काय काही वर्षांपूर्वी घडलेला बॉम्बस्फोट आठवला असेल ना? शक्ती, आठवलंच असणार ना? हा, तर आता याच्यापेक्षा पण आणखी नवीन नवीन इंटरेस्टिंग खेळ खेळायचे आपल्याला, कळलं का? शिवा, आता पुढचा नवीन डाव काय असणार? हे शक्ती, नवीन डाव तर याच्यापेक्षा पण सॉलिड आहे. मस्तपैकी गाडीला पाठीमागे यांना दोरीने बांधायचं आणि गावभर फरफटत धिंड घालायची. सॉलिड ना? अरे अरे, घाबरले. टेन्शन नका घेऊ, हे आपण नंतर ट्राय करूया. आता सोडतो बंगल्यावर. चला. अरे सोडा ना आम्हाला. तुम्ही सांगतोय आम्हाला असं करू नका. ही इथे कशी काय? काय बेडे झाल्या का? तू आम्हाला हिच्या समोर काढलंस. तू असं करू नकोस. आम्ही जर हिच्या समोर आलो तर खूप मोठं. तू एक काम कर, ऐक ऐक ऐक, तू आम्हाला दोघांना गाडीत बसव आणि गाडी कुठल्या तरी दरीत फेकून दे. काही हरकत नाही. बॉस बॉस, मला मारायचं नाही. अरे मी मला सांगू बोल. एक तर तू काय मरू? तुला कळतंय तू इथे राहशील तर मरशील. तू एक काम कर, तुझ्याकडे बंदूक आहे? एक बंदूक आहे ना? किती गोळ्या आहेत? जाळून टाक. आमच्या डोक्याला लावून झाडून टाक. आम्हाला मारून टाक. मला हिच्या समोर मिळू नको. असं करू नकोस. शिवा,
तू या लोकांना अंधारा खोलीत घेऊन जा, मी या मुलीकडे बघ. ची समोर कुठे घेऊन जाणार तू अंधार? आपण बघतो कसं काय करायचं. अरे पण इथे समोरून जाणार ना, हात बंगल्यात जायचं नाही. मागे लप, मी शिवाच्या मागे लप. चल 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 शिवा लवकर चल, शिवा शिवा लवकर. शिवा काय मग मिस्टर अँड मिसेस निखारगे, कसं वाटलं? मजा आली ना? हा काय कोरोना नरकाच्या दारात जाऊन कसं वाटलं? अरे यार ते विसरलोच, ते मीडियाला बोलवायला पाहिजे होतं ना. तुम्हाला सवय आहे ना मीडिया समोर मोठमोठी भाषणं ठोकायची. सॉरी सॉरी. तर पहिला डाव होता देवाचा, आजचा डाव होता भूताचा. आणि आता पुढचा डाव असणार आहे, आणि आता इथून पुढे सुरू होतोय शक्ती आणि शिवाचा डाव. ऐक ऐक शिवा, तुला आमच्यासोबत जे काही करायचं असेल ते कर, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तिची मुलगी बाहेर उभी आहे, तिला लवकरात लवकर इथून हाकल. बाहेर बाहेर नाही तिला, खरंच सांगतोय. अरे हा हा ते ते विचारायचं राहिलं, ती मुलगी कोण आहे? हा आणि इथे का आले? आणि ते तिला बघितलं तुम्ही घाबरले का? ते नाही सांगू शकत शिवा. मी तू ऐक ऐक माझं ऐक. हे बघ मी तुला काय सांगतोय, तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा, त्या मुलीला जायला सांग. आणि आमच्याबद्दल काही विचारलं तर सांग की आम्ही फॉरेनला गेलो. जा. प्रिन्स निखारगे, आता आपण तुझा नोकर नाही राहिलो. आधी आपल्याला सांगायचं ती मुलगी कोण आहे, मग सांगतो आपण तिला जायला. अरे हे बघ मी तुला ऑर्डर देत नाहीये. मी विनंती करतोय, प्लीज त्या मुलीला इथून बाहेर जायला सांग. ती जर इथे राहिली तर खूप मोठा अनर्थ घडेल, समज शिवा. कळू दे, आपलं काय जातंय? मूर्खेस काय तू? कोण मी? शिवा तुला कळत का नाही सांगू शकत? तुम्हाला सांगावंच लागेल ती कोण आहे. ती इथे का आली आहे, एवढं अर्जंट काय काम आहे तुमच्याकडे, आणि तुमचा आणि तिचा काय संबंध आहे? अरे ती आमची मुलगी मोहिनी आहे. खोटं बोलत नाहीये, खोटं बोलतेस तू. त्या दोघांना कोणीही मुलगी नाहीये. तू नक्कीच त्यांच्यात सामील आहेस, हो ना? तुम्ही सगळे मिळून नवीन डाव रचताय ना? हे बघ, तुम्हाला खरं खरं सांग, कोण आहेस तू? लवकरात लवकर खरं बोल, नाहीतर मी पोलिसांना बोलवे ना. एक मिनिट. हे बघ, मीच प्रिन्स निखारगे आणि भद्रावती निखारगे यांची एकुलती एक मुलगी आहे. आय डोंट नो हु आर यू. मी खोटं बोलत नाहीये. खोटं बोलत नाहीये? मग मला कसं माहिती नाही? आणि अशी अचानक कुठून अवतरलीस तू? बिकॉज आय वॉज इन US. अमेरिकेत होते मी, हॉस्टेलमध्ये लहानपणापासून. मला माझ्या मॉम डॅडची आठवण आली म्हणून मी इथे आली आहे. ऍक्च्युली मला त्यांच्याबद्दल काहीतरी कळलंय म्हणून मी इथे त्यांना भेटायला आली आहे. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. आय कॅन अंडरस्टँड. आपण स्ट्रेंजर्स आहोत एकमेकांसाठी, पण माझे मॉम डॅड ते मला ओळखतात. त्यांना प्लीज मला भेटू देत, सगळं क्लिअर होईल. त्या दोघांवर तर माझा काडी मात्र विश्वास नाही, तर तुझ्यावर कसा विश्वास ठेवायचा? चल आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. चल. व्हॉट? एक मिनिट. नाही चल, प्लीज सोड मला. निघ तू.
करतेस तू? शक्ती काय झालं? शिवाय मी तुला बोलले होते ना काहीतरी गडबड आहे. गडबड आहेच. ती मुलगी म्हणत होती की ती प्रिन्स काका आणि भद्रावतीची मुलगी आहे म्हणून. अगं आज प्रिन्स आणि भद्रा पण हेच बोलत होते. ही मोहिनी आहे त्यांची मुलगी. काय? तुमच्यामुळे माझा जीव धोक्यात आलाय. तो शिवशक्ती तुम्हाला जसं कुटणार ना तसं मला पण कुटणार. कुठून माती खाल्ली आणि तुमच्या पापात सहभागी झालो. मी आमदार खासदार झालो असतो आणि जनतेची सेवा केली असती, पण नाही. तुमच्यामुळे माझा पण जीव आता धोक्यात आलाय. बस 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 बस. किडा 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 नाहीये तो. मटाक सटाक. अरे येताना सांगून तरी येत जा ना बाबा. सॉरी सॉरी सॉरी. आलत या नाही. इकडे काय चाललंय ते कळलं असेलच नाही का? ती मुलगी रोहिणी का मोहिनी, तिला तू इथे घेऊन आलास. नाही, तिला काहीतरी वेगळं काम दिलं असशील. मग आता आम्ही काय करायचंय? आमचं काही काम आता शिल्लक राहिले की नाही? हा, काय करायचंय? आम्ही काय करायचंय? आता तिला सांगितलं असेल तिने काय करायचंय. नुसतेच प्लॅन करू नकोस चिटकोबा. ते जरा अंमलात पण आण. पण त्याआधी आमची सुटका कर. हळू बोल. तावाने माझ्याशी बोलू नकोस. हा मोहिनी नावाचा खेळाडू मी रणांगणात आणलाय ना, तो तुमच्यासाठीच. नाही, ते आलंय आमच्या ध्यानात. ती आमची मुलगी आहे हे आम्ही शिवाला सांगू, शक्तीला सांगू, अख्ख्या गावभर सांगू, सगळ्यांना सांगू. पण सिद्ध कसं करू की ती माझी मुलगी आहे? त्यात शक्तीला भूतकाळ आठवलाय. तिला कळलंय की आम्हाला मुलगी नव्हतीच. माहिती आहे मला, पण हा चेटकोबा डाव असाच टाकत नाही. लोकांना कसं पटवून द्यायचं याची व्यवस्था मी आधीच केली आहे. म्हणजे काळबंदी सिद्धीचा वापर करून. हे बघा, मी माझी भूमिका नीट पार पाडली आहे. आता तुम्ही तुमची भूमिका नीट पार पाडा. एक्सक्यूज मी चेटकोबा काका. ॲज अ होतकरू नेता आणि ॲज अ बॉम्बस्फोटात हुतात्मा न झालेला नेता म्हणून मला एक गोष्ट विचारायची वाटते. त्या शिवाने माझ्या पोटावरती बॉम्ब बांधला होता, तो नशीब फुटला नाही. पण खरोखरच भविष्यात त्याने आम्हाला मारून टाकलं तर काय कराल? मलाही पटतंय. असं जर खरंच झालं तेव्हा काय करूया आपण? तर मग ते तुमचं प्रारब्ध समजा. प्रारब्ध? या खेळात मी मोहिनीला आणून माझं काम पार पाडलंय. आता तुम्ही तुमचं बघून घ्या. ए चेटकोबा अरे प्रारब्धाचा अर्थ तरी सांगून जा रे. काही न सांगताच निघून जातो चेट. परत गायब झाला. काहीतरी सांगतो आणि गायब होतो. सगळं आपल्या अंगावर टाकून गेला पुन्हा एकदा.